हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. तर आता संध्याकाळच्या 6:30 पावणे 7 होत आले. स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाकामध्ये बनवते मी कारलं, मेथीची भाजी आणि भाकरी बनवायच्या आहेत. तर सगळ्यात अगोदर आता कारलं कट करून कुकरला लावते, कारण थोडासा वेळ झाला आहे स्वयंपाकाला. आणि कुकरला कारलं लावलं की एक शिट्टी काढली आणि गॅस बंद केला तर पटकन कारलं शिजतं. कारलं शिजायला काही वेळ लागत नाही. कढईमध्ये शिजवायचं म्हटलं तर एक 10-15 मिनटं जाते. त्यामुळे म्हटलं चला आता कुकरलाच लावावं. आणि मेथीची भाजी पण बनवायची आहे. मेथीची भाजी आणलं की मी निवडून ठेवली होती. आता पहिलं कारलं वगैरे कुकरला लावते आणि नंतर मग मेथीची भाजी बनवते. आणि मग कारलं बनवून झाले की कारलं आणि मेथीची भाजी काय करणार आहे, एकाच कढईमध्ये फोडणी देते, म्हणजे जास्त भांडे पण पडत नाहीत आणि होतं पण. ज्या दिवशी सुक्या भाज्या 2 वगैरे बनवत असते त्यावेळेस काय करते, एकाच कढईमध्ये 2 भाज्या बनवून घेणार. आता पहिल्यांदा मेथीची भाजी करायची आणि मेथीची भाजी होते तोपर्यंत कारलं पण शिजते. मग मेथीची भाजी काय प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घ्यायची आणि नंतर मग त्याच कढईमध्ये कारलं पण बनवून घेते. कारल्याला भरून करणार नाही, असं डायरेक्टच करणार आहे, डायरेक्ट फोडणी देणार आहे. आता थोडंसं पाणी टाकलं, मीठ टाकलं आणि कुकरला 1-2 शिट्ट्या काढून शिजवून घ्यायचं. आणि लगेचच मग आता भाजी म्हणलं की मी त्याच्यामध्ये मटकीची डाळ टाकत असते. आणि इकडं मटकीची डाळ मिळत नाही गावाला मी गेलो की येतानाच 1-1.5-2 किलो मटकीची डाळ घेऊन येत असते मी. आता थोडीच राहिली मटकीची डाळ आणि ह्यावेळेस गावाला गेलो त्यावेळेस मटकीची डाळ आणायची लक्षातच नाही राहिली, थोडीशीच आहे. सगळ्यात अगोदर आता चाळणीमध्ये भाजी धुवून घेते आणि नंतर मटकीची डाळ वगैरे भिजत घालायची. अजून लसूण काही सोलला नाही. डाळ भिजते तोपर्यंत लसूण सोलून घ्यायचा. तसा पण लसूण सोलायला काही जास्त वेळ लागत नाही. आणि पालेभाज्यामध्ये लसूण जास्त टाकलं की छान लागतं. त्यामुळे आता पहिला लसूण वगैरे सोलून घेते, डाळ पण भिजत घालते. भाजी धुवून ठेवून आता चाळणीमध्ये तशीच ठेवते, म्हणजे पाणी आहेत तर ते पण तोपर्यंत नितळते. आता थोडीच राहिली मटकीची डाळ, तुम्हाला दिसत असेल डब्यामध्ये काहीच नाही राहिली. आता काय काय मटकी डाळमध्ये थोडं पीठ झाले. मी कधी पण गावावरून ज्यावेळेस मटकीची डाळ घेऊन येते त्यावेळेस काय करत असते, डाळ घेऊन आली का तिला भाजून ठेवते. भाजून ठेवली का मग पीठ वगैरे होत नाही किंवा अळ्या किंवा जाळी पण लागते, डाळीला जाळी पण लागत नाही. पण आता ही डाळ आहे तर बरेच जवळपास 3-3.5-4 महिने झाले असतील. कारण डाळीचं मी काही कालवण वगैरे बनवत नाही किंवा सुकी मटकीची डाळ पण बनवत नाही. फक्त आणि फक्त भाजीसाठीच मी डाळ वापरते. शेपूची मेथीची भाजी असेल त्याच्यामध्येच वापरते. त्यामुळे डाळ काय पटकन संपली नाही ह्या वेळेसची. आणि थोडंसं मग पीठ झालं होतं, त्यामुळे तिला नीट व्यवस्थित बघितलं काय आहे का, पीठ वगैरे फुकून साईडला काढून दिलं आणि मग थोड्या वेळ भिजत पण घातली. आता लसूण वगैरे सोलून घेतला मी, डाळ पण बऱ्यापैकी भिजत आली. तसं पण मटकीची डाळ भिजायला जास्त काही वेळ लागत नाही, थोडीशी 1-5 मिनटं जरी डाळ पाण्यामध्ये ठेवली तरी पण भिजते, किंवा डायरेक्ट फोडणीमध्ये जरी डाळ टाकली आणि भाजी बरोबर सुद्धा भिजते. आणि आता लसूण थोडासा जाडसरच बारीक करते. पालेभाज्यामध्ये लसूण जरा जाडसर वगैरे असेल तर पालेभाज्या एकदम छान टेस्टी लागतात. आता लसूण बारीक करून झाला का मिरची पण टाकते मी. कारलं संचितला आवडतं खायला, त्यामुळं कारलं संचीसाठी करायचं आणि भाजी आहे तर आमच्यासाठी बनवायला लागले. आणि भाजीत त्यामुळे मिरची टाकायला लागले मी. आणि तसं पण आता पालेभाज्यामध्ये वगैरे मिरची टाकणारच आहे मी, थोडी 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 संचितला तशी पण थोडीफार आता सवय लावायचीच. आणि नाही खाल्ली तर नाही खाल्ली पण टाकायचीच मिरची. आता नाही खाल्ली तर आहेच कारलं त्याच्यासाठी ऑप्शनल म्हणून. आता इथे मिरची वगैरे घ्यायला लागली मी. गॅस पण बंद केला आहे कारल्याचा गॅस. काही कारली कशी लगेच शिजतात, जास्त वेळ लागत नाही. आणि 3-4 शिट्ट्या जर काढल्या तर एक गाळच होऊन जाते. त्यामुळे एक शिट्टी काढून त्याची स्टीम काढून ठेवायची, म्हणजे कारली आपली एका शिट्टीमध्ये पटकन आहे तर शिजतात. आणि मम्मी म्हणली भाकरी करून झाल्या की लगेचच म्हणजे कारलं वगैरे झालं की मी संचितला चारून पण घेते. संचित आला की मम्मीच्याच हातचं खात असतो, त्यामुळं मी फक्त स्वयंपाक बनवत असते आणि संचितला मम्मीच चारत असते. आता पहिलं काय त्याला जे आवडेल ते कारलं पण द्यायचं त्याला आणि भाजी पण द्यायची, त्याला जे आवडेल तर ते खाईल. आता तुम्हाला मी मेथीची भाजी कशी बनवते ते पण तुम्हाला दाखवते. लोखंडाच्या कढईमध्येच बनवते, कारण मेथीची भाजी पण जास्त नाही आणि कारलं पण जास्त नाही, सगळं थोडं थोडंच आहे. आणि मेथीची भाजीची एकच पेंडी होती, त्यामुळे भाजी पण काही जास्त होणार नाही, थोडीच होते. आणि कारलं पण थोडंच होतं, त्यामुळे संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये 2 भाज्या बनवायला लागले मी. तेल गरम झालं की आता लसूण टाकला. एका साईडला तुम्हाला दिसत असेल वाटीमध्ये मटकीची डाळ भिजत घातली, मिरची पण टाकली. मिरची पण छान व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची आणि नंतर स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकायची. मेथीची भाजी तर म्हणजे जास्त ज्यावेळेस कोवळी म्हणजे जरा जास्त काड्या वगैरे घेतल्या असतील मी, भाजी कोवळी असली की काड्या वगैरे घेत असते मी, तर त्यावेळेस मी कट करत असते. आता काही कट करण्यासारखी एवढी होती बऱ्यापैकी बारीकच भाजी, त्यामुळे काही कट वगैरे किंवा कापली वगैरे काही नाही, डायरेक्टच फोडणी दिली. नंतर मटकीची डाळ टाकायची, मीठ टाकायचं
पाणी वगैरे कसलंच टाकायचं नाही. मीठ टाकलं की भाजीला ऑटोमॅटिक पाणी सुटतं आणि मस्त अशी आपली सिंपल अशी मेथीची भाजी खूप छान होते. अशा पद्धतीने पण एकदा करा. कोण कोण काय करतं, पालेभाज्यांमध्ये पाणी टाकतं आणि पाणी टाकून भाज्या शिजवतात. त्यामुळे होतं काय, भाजी चव आहे तर सगळी जाते आणि भाजीचा कलर पण चेंज होतो, भाजी काळी होती. त्यामुळे पाणी कसलंच टाकायचं नाही. जे मिठामध्ये पाणी असतं त्याच्यामध्ये शिजवायचे. आता तुम्हाला ते दिसत असेल, मी पाणी कसलंच टाकलं नव्हतं तरी पण मिठालाच पाणी सुटलं होतं. आणि नंतर सगळं व्यवस्थित भाजी वगैरे पाणी शोषून झालं, भाजी चांगली छान अशी वाफ वगैरे बसली का नंतर लगेच शेंगदाण्याचा कूट टाकायचा. शेंगदाण्याचा कूट टाकला की मग आपली मस्त अशी साधी सिंपल मेथीची भाजी तयार झाली. भाजीला लगेचच मी प्लेटमध्ये काढून घेतली, कारण भाजी काही खूप जास्त नव्हती आणि त्याच कडेला मी धुतलं. आणि त्याच्यामध्येच आता बनवते कारलं, जिरं टाकलं, लसूण टाकलं, टोमॅटो टाकलं. आता कोण कोण टोमॅटो टाकतं, कोण कोण टाकत नाही, त्यामुळे मी टाकत असते. सिंपल अशाच भाज्या बनवत असते, त्यामुळं काय एवढं हे नसतं. आता टोमॅटो छान मॅश करायचं. टोमॅटो छान मॅश झालं की लगेच त्याच्यामध्ये हळद टाकायची. काय पाहिजे असतील तर मसाले वगैरे पण टाकू शकता, पण आता मी काय मसाले वगैरे नाही टाकत. नंतर कारलं शिजवून घेतलं होतं. शिजवून झालेल्या कारल्या त्या बिया वगैरे काढून टाकल्या. कोण कोण बिया बरोबर पण करतं कारलं, पण आता मला काही जास्त बिया वगैरे आवडत नाहीत, त्यामुळे मी कारलं शिजलं की बिया काढून टाकत असते. मीठ टाकायचं, शेंगदाण्याचं कूट टाकायचा, कोकमचं पाणी पण टाकायचं, पण माझ्या लक्षातच राहिलं नाही कोकम भिजत घालायचं. कारण कारलं करायचं म्हणलं की एक 10-15 मिनटं अगोदर कोकम पाण्यामध्ये भिजत घालावं लागतं. त्यामुळे काही मी टाकलंच नाही कोकम पाणी. म्हटलं चला असू द्या, लिंबू जरी पिला तरी पण चालतं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त अशी आपली सिंपल अशी कारलं म्हणू शकतो आपण, सुक्कं कारलं आपलं तयार झाले. थोडंसं पाणी पण टाकायचं. पाणी टाकलं की जे शेंगदाण्याचं कूट आहे तर तो व्यवस्थित कारल्याला लागतो. आणि झाकण लावून एक कमी गॅसवर ठेवायचं आणि झाकण लावून कमी गॅसवर ठेवून मी आता लगेचच भाकरी करायला घेते, कारण बऱ्यापैकी झाला होता वेळ. आणि तुम्हाला दिसत असेल साईडच्या प्लेटमध्ये आहे मेथीची भाजी आणि आता झाकण लावून कारलं पण शिजते, तोपर्यंत लगेचच भाकरी वगैरे करून घ्यायच्या. संचितचा होमवर्क पण राहिला अजून घ्यायचा, होमवर्क पण आता करून घेते मी. संचितची ट्रिप जाणार आहे. संचितला काय ट्रिपला काही नाही पाठवलं. म्हणलं आता काय लहान मुलांना काही समजत पण नसतं, उगं जा ए आणि काही समजत नाही त्याला संचितला, तर त्यामुळं नादवला होता संचित. आणि बंपर जंपर म्हणून आहे तिथं जायचं होतं. आणि तिथं कसं काय संचित जात असतो, काय जाऊन आपलं लहान मुलांचं झुला वगैरे उड्या मारायचं ते तसलं खेळत असतो. आणि ते संचित काय मॉलमध्ये वगैरे गेला पण जाऊन ते सेम करतच असतो, त्यामुळे त्याला काही नाही पाठवलं. गेल्या वर्षी पण सेम तिथंच गेली होती आणि गेल्या वर्षी गेलाच होता म्हणलं, आणि अजून डबल तिथंच कशाला पाठवायला, त्यामुळे त्याला काही नाही पाठवलं ट्रिप वगैरे. आणि 3 तासाची ट्रिप होते आणि त्यामुळे म्हणलं चला जाऊ दे तिकडंच. आणि आता चालले तर ज्वारीच्या भाकरी. गॅस गरम म्हणजे गॅसवर तवा ठेवला आहे गरम करायला. कारलं झाले तयार, कारल्याचा गॅस बंद केला आहे. आता पटकन आहे तर भाकरी करून घ्यायच्या. भाकरी करायला काही जास्त वेळ लागत नाही, पटकन भाकरी आहे तर होतात करून. आणि भाकरी झाल्या करून की मग आता एक भाकरी तयार झाली का लगेचच मग भाकरी मम्मीला देणार आहे, म्हणजे संचितला मम्मी चारून घेईल. संचितचं जेवण करायला खूप जास्त वेळ असतो, जवळपास 1 तासभर तर निवांत खात बसतो. त्यामुळं मग त्याचं कसं असतं, त्याचं जेवण झालं की मग आम्हाला जेवण करायला येतं. आणि एकत्र तर काय करूच देत नाही जेवण, ते त्याला चारतच बसावं लागतं. आणि आपलं तिखट असतं, त्याचं मिठातलं असतं, त्यामुळे तिखट मिक्स झालं की मग जेवण करत नाही, तिखट लागायला लागलं असं लगेच म्हणत असतो. म्हणून आपलं म्हणलं एक भाकरी झाली का मम्मीला तू पटकन चारून घे जेवण, आणि माझ्या बाकीच्या भाकरी होते तोपर्यंत मग त्याचं जेवण पण होते. आणि मग लगेच सगळे मिळून जेवण करायला बसायचं. तर ते तर बघू शकता भाकरी आहेत तर झालेत आता करून. आणि भाकरी झाले की करून आता परात वगैरे आहे त्याला आता ठेवायचे, तिथं कट्टा वगैरे पुसून घ्यायचा. आणि बाळाचा अजून भरपूर असा होमवर्क दिला आहे. कधी कधी होमवर्क कधी जास्त देतात. आणि संचितला आता हिंदीमध्ये पण आहे ना, मग आता त्याला आ इ ऊ आता आज दिले ऋषीचा रू दिले काढायला. आणि ते रू खूप जास्त अवघड आहे. आता लहान मुलांना एवढं काय येतं काढायला, ते रू काढायचं आहे त्याला जवळपास आता 1 तास तर सहज जातो आहे, कारण त्याला जमत नाही काढायला. आणि ते व्यवस्थित तर आता काढून घ्यायचं आहे मला. पण म्हणलं आता पहिला स्वयंपाक करावा, जेवण करायचं, बाकीचे सगळं कामं वगैरे आवरून घ्यायचे. आणि कामं आवरून झाल्यानंतर मग आहे तर त्याचा होमवर्क करायला घ्यायचा. आता भाकरी आहेत तर झालेत, भाकरी आता झाले की लगेच सगळेच बाकीच्यांनी पण जेवण वगैरे करून घ्यायचं. आणि जेवण झालं की मग सगळं आहे तर करून घ्यायचं. आता सगळं झालं की मग खालून फिरून पण यायचं आहे, मम्मीला सामान पण घ्यायचं आहे थोडंसं, त्यामुळं आता मग जायचं, थोडंसं फिरणं पण होते आणि तिला जे काही घ्यायचं आहे ते सामान पण घेईल. आता पीठ जरा जास्त सांडलं होतं, म्हणलं त्याला आता कट्टा पण पुसून घ्यावा. आणि भाकरी आता संचितला चारत बसले. संचितचं जेवण पण आता बऱ्यापैकी होत आले. भांडी आता जे काय आहेत तर ते सगळं आता जेवण झाल्यावर घासून घेते. आता जरा वेळ झाला होता
म्हणलं आता सगळं पहिले जेवण वगैरे करून घ्यावं आणि नंतर मग हे करावं. कारलं खूप छान होतं. कारलं आता संचितला पण आवडतं कारलं, मला पण आवडतं आणि मम्मीला पण आवडतं. पण कारलं थोडंच होतं त्यामुळं भाजी पण मला करावी लागली. आता लगेचच जेवण करायला आता बसायचं. मी घेऊन गेले आता भाकरी शेकते तोपर्यंतच कारलं घेऊन गेले. आता भाजी वगैरे पण घेऊन गेले, तिकडंच ठेवलं. संचितच झालं जेवण. आता संध्याकाळचं जेवणामध्ये मम्मी थोडंसं कोमट पाणी पित असते. संचितला पण कोमट पाणी देते. कोमट पाणी पिल्याला चांगलं असतं. जेवण करत करत 1-2 घोट अधूनमधून पाणी प्या म्हणते कोमट. मम्मी पण पित असते आणि आता कसं थंडीचा महिना पण चालू झाला आहे त्यामुळं कोमट पाणी त्याच्यासाठी मम्मीसाठी देत असते मी थोडंफार अधूनमधून. जेवण वगैरे झालं, भांडी घासून झाली, कट्टा वगैरे पुसून झाला. आता चाललं इथं संचितचं होमवर्क घेतं चालू. बाळाच्या डोक्यावर खूप जास्त ताण आला आहे, त्याला काही काढता येत नाही आणि मी काही त्याला काढल्याशिवाय आता सोडणार नाही. त्यामुळे सगळं आता होमवर्क त्याचा करून घेते. चला, तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. तर बाय.